सामन्याला सुरुवात होते. दरम्यान पंचांचा इशारा आला. सलामीची जोडी सागर निकम आणि त्याचबरोबर सौरभ पुसावळीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक पहिलं हाताळण्याची जबाबदारी जावेद संधीच्या खांद्यावरती दिली जाते. इचलकरंजीचा फिरकीपट्टू आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. बॅटची कडा घेतले, पाठीमागे चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव आणि या एका धावीच्या मदतीने धावसंख्येला मात्र श्री गणेश झालाय. धावसंख्येला आता आकार द्यायला सुरुवात झाली. पहिली धाव दरम्यान धावफलकावरती आपण पाहतोय बॅकफुटला गेले, फटका केला, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक विरेन कॅच ड्रॉप झाली आहे. झेल सोडलाय, झेल इथे सोडला आणि त्याचबरोबर 2 धावा धावफलकावरती. लेफ्ट केला, फटका इथे केला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक नाही, धावा मिळतात पूर्णपणे 6. सौरभ पुसावळीचा बॅटपरी षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. फुलातून स्ट्रोक मैदानाच्या आतपर एक्झिक्यूट केला सौरभ पुसावळे. यासाठी ओळखले जातात आणि ती ओळख मैदानाच्या आतपर दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फटका आलाय. धावसंख्या मात्र 9 या आकड्यावरती. आडवा बॅटने मिस टाइम स्ट्रोक, फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप झाली आहे. झेल सोडलाय सौरभ पुसावळे सारख्या फलंदाजाचा झेल इथे महागात पडणार आहे. कारण हा खेळाडू चर्चेत आहे. या वर्षीच्या हंगामामध्ये युथ आयकॉन म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि इथे त्याचा झेल सोडला. सिंगल आले धावफलकावरती. नवव्या आकड्यावरती धावफलक 9 ऑन दी बोर्ड. 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 2 चेंडूंचा काही शिल्लक असणार आहे. 10 धावा धावफलकावरती. एक सुप्पा झेल जमिनीला रान झालाय. वळवला बॉलला. आता टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला काटा बदललाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. चांगला चेंडू पाहायला मिळतो. इथे डॉट बॉल येतो. 10 या आकड्यावरती धावफलक शिरावला. पुढचा बॉल जावेद संधीचा. इथे मात्र आपण पाहिलं तर आउटसाइड द ऑफ थोडासा खराब चेंडू पाहायला मिळाला. दिशा थोडीशी खराब होती. वाईटच्या स्वरूपात जरूर एक्स्ट्रा धाव येते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच जाता पुढे सरसावत आहे. 11 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतपर्यंत चालू आहे. एक षटकार आला, मात्र त्या व्यतिरिक्त धावा रोखण्याचा प्रयत्न जावेद संधीने केला. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सागर निकमच्या बॅटपडीला मोठा धमाका षटकार. पहिला षटक संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस 17 धावा धावफलकावरती. चला टीम मिटिंग न घेता लगेचच क्षेत्ररक्षण लावायचं आणि लगेचच गोलंदाजीला देखील सुरुवात करायची. वेग घ्यायचा नाहीये. अवधूत पाटील आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी अवधूत पाटीलच्या खांद्यावरती दिली जाते.
नव्वद टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने फटका इथे केला. प्रोटेक्शन आहे डीप पर्यंत. जावेद संदेशचा सिंगल इथे कंप्लीट झाल्या आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. दरम्यान षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आडवा बॅटने फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल पकडलाय. संपला सागर निकमचा खेळ. धक्का क्रमांक पहिला. सागर बाक टू द बॉल. सौरभ शिंदे आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती. तिसऱ्या क्रमांकावरती सौरभ शिंदे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. अवधूत पाटीलला एक विकेट मिळाली. सागर निकमची महत्वाची विकेट अवधूत पाटीलच्या खात्यामध्ये राहिल्या. वळवला बॉल. टप्पा पडला. बाहेरच्या दिशेला लेग कटर पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 18 या आकड्यावरती धावसंख्या. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धाव फलकावरती. मात्र जबाबदारी असणाऱ्या सौरभ शिंदे आणि सौरभ उसावेच्या खांद्यावरती. कारण विचार केला तर एक महत्वाची विकेट सागर निकमची विकेट आली आहे. हा चेंडू देखील जबरदस्त स्विंग आणि मिस. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. दरम्यान बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल. 18 या आकड्यावरती धाव फलक मात्र स्थिरावलाय. 18 या आकड्यावरती धावसंख्या मात्र स्थिरावली गेल्या. जबरदस्त गोलंदाजी केली जाते. अवधूत पाटील करवीर तालुक्यातील खेळाडू आहे. सध्याच्या घडीला चर्चेत नाव समोर आपण पाहिलं तर सौरभ शिंदेला आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती. आडवा बॅटने फटका इथे केला. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल पकडलाय. संपला सौरभ शिंदेचा खेळ. धक्का क्रमांक दुसरा. सौरभ शिंदे बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी 32 शिराळ्याचा बाहुबली बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. निश्चितच आपण पाहिलं तर ज्या खेळाडूच्या नावावरती 9 चेंडू आणि 9 षटका ठोकण्याचा रेकॉर्ड संगमेश्वर तालुक्यात मुरादपूरच्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूच्या नावावरती राहिला तो खेळाडू सूरज तांबेट बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 18 चेंडू मध्ये 18 धावसंख्येवरती आता मात्र दुसरी विकेट आले. 18 या आकड्यावरती दुसरा फलंदाज बाद झाला आणि 4थ्या क्रमांकावरती सूरज तांबेट बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जातं. प्रोटेक्शन डीप मधून येते. सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिला मात्र थांबवलं जात आहे. एका धावेवरती ते समाधानी राहावं लागते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 19 या आकड्यावरती षटक क्रमांक 2 संपलाय. 19 धावा धाव फलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यात. चला टीम मीटिंग नको. आपल्याला विनंती आहे माले स्पोर्ट्स माले टीम मीटिंग नको.
गुरुदाशी मार्क वरती अर्जित सोळसेला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी अर्जित सोळसेच्या कांद्यावरती ते दिली जाते. आडवा बॅटने नो बॉलचा इशारा आला पंचांचा. 9+1 अशा 2 धावा धावफलकावरती. +1 अशा 2 धावा धावफलकावरती. आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 21 या आकड्यावरती. ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सौरभ पुसावळे ऑन स्ट्राईक. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल फटका फसला. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक घेत आहेत. कॅच जरूर पकडले. सिंगल इथे कंप्लीट झाले. एका धावेवरती इथे समाधान राहावं लागते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल आता मात्र 22 या आकड्यावरती. 22 ऑन द बोर्ड. बावीस धावा धावफलकावरती. 22 ऑन द बोर्ड. 22 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. प्रमाण अर्जित सोळसे चांगली गोलंदाजी केली. आडवा बॅटने खराब चेंडू आणि या खराब चेंडूवरती ते विकेट बहाल केली आहे. माघारी परतावं लागते. सूरज तांबेची विकेट. धक्का क्रमांक 3 सूरज भागतुले बबले यांना. अवधूत पाटोळे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अवधूत पाटोळेला आपण पाहतोय. टप्पाचा बॉल. पुन्हा एकदा सरप्राइझिंग बाउन्सर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. अर्जित सोळसेने प्रभावित केलंय. निश्चितच आपण पाहिलं तर त्यांच्या बॅटिंगची चर्चा असते. मात्र इथे गोलंदाजीच्या माध्यमातून खऱ्या हाताने प्रभावित केला. 22 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलं. धावा रोखल्यात. अर्जित सोळसे चांगली गोलंदाजी पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल अर्जित सोळसेचा. फुल टॉस. नो बॉलचा इशारा आणि त्याचबरोबर 6 धावांची मोहर. 9+6 7 धावांचा जॅकपॉट ऍड झालाय अवधूत पाटोळेच्या खात्यामध्ये. आणि त्याचबरोबर संघाच्या रागभूमी शिराळा संघाच्या खात्यामध्ये. एकोणतीस धावा धावफलकावरती. 29 ऑन द बोर्ड. 29 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचतो. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फ्री हिटचा बॉल असणार आहे. वेगात टाकला. वेगामध्ये बीट केलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर होत असताना पाहायला मिळते. धावा इथे रोखल्यात. निश्चितच चांगला चेंडू पाहायला मिळालाय. अर्जित सोळसे मान फ्रॉम माले. मालेचा हा सुपरस्टार खेळाडू गोलंदाजी करत असताना प्रभावित केलं. प्रभावी कामगिरी अर्जित सोळसेची पाहायला मिळाली. 29 आकड्यावरती धावफलक. 29 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल अर्जितचा. ओहो यावेळेस देखील पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय.
निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आणखीन एक डॉट बॉल, बॅक टू बॅक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. एकोणतीस धावा धाव फलकावरती. निश्चितच आपण पाहिलं तर सौरभ पुसावळे 5 चेंडू आतापर्यंत फक्त आणि फक्त केलेत आणि त्यामुळेच धावसंख्या देखील कमी बनवली. नागभूमी शिराळा संघाने आतापर्यंत 29 धावा फक्त आपण पाहतोय. अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली आहे. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल आता मात्र पुढे सरसावतोय. धावफलक 30 या आकड्यावरती. 30 ऑन दी बोर्ड. 30 धावा धावफलकावरती. रिव्ह्यू घ्या मग. नो चेक साठी रिव्ह्यूची मागणी केली जाते. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. व्हाईट बॉल येतोय. त्या संघाला एक त्यांचा आहे ना बॅटिंग एक आणि बॉलिंग बॅटिंग वाल्यांचा गेला त्यांचा आहे. 30 धावा धाव फलकावरती. 30 ऑन दी बोर्ड. व्हाईटच्या स्वरूपात येथे एक्स्ट्रा धाव आली आहे. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावफलक मात्र आपण पाहिलं तर 30 आकड्यावरती जाऊन पोहोचतं. अवधूत पाटोळे ऑन स्ट्राईक. बॅटची कडा पाठीमागे घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव आणि चिंतेची बाब म्हणजे पुन्हा एकदा अखेरच्या षटकामध्ये सौरभ पुसावळे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळणार. षटक क्रमांक 3 संपलाय. धावसंख्या 31 आकड्यावरती. चला वेग घ्यायचा, स्पीडअप घ्यायचा. मला टीम सातत्याने टीम मीटिंग घेतल्या जात आहे. थोडासा वेग घ्यायचा. षटक क्रमांक 4 आता आणण्याची जबाबदारी इथे दिली जाते वीरेनच्या खांद्यावरती. 4थ्या षटकामध्ये वीरेनला आपण पाहतोय. अवधूत पाटोळे ऑन स्ट्राईक. शेवटचं षटक आहे. समोरच्या दिशेने ऑन द राईज फटकारा जवाब केलाय. अवधूत पाटोळेच्या बॅट पूर्ण मोठा धमाका षटकार. सदतीस आकड्यावरती धावसंख्या 37 ऑन दी बोर्ड. स्लॉट मध्ये होता आणि थेट पाठवला पार्किंग लॉट मध्ये. मैदानाच्या बाहेर फटका इथे खेळला. 37 धावा धाव फलकावरती. 37 ऑन दी बोर्ड.
37 या आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय. दरम्यान आपण पाहिलं तर चौथं षटक चालू आहे. पाचची कडा पाठीमागे चाललाय. घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. 38 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते आणि आता बऱ्याच कालावधीनंतर सौरभ उसावेला स्ट्राईक मिळाले. निश्चितच आपण पाहिलं तर 5 चेंडू आतापर्यंत केलेत. 11 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या आहेत. मात्र आता जबाबदारी असणार आहे सौरभ उसावेच्या खांद्यावरती. अखेरचे 4 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा षटक प्रगतीपथावरती आहे. चला क्षेत्ररक्षण बदलण्यामध्ये इतका टाइम नको, थोडासा वेग घ्यायचा आहे. अवे फ्रॉम द बॉडी फलंदाजाच्या रीच पासून दूर ठेवलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. वीरेन कानगावकर सध्याच्या घडीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे नाव चर्चित आहे. या खेळाडूची चर्चा राहिली आहे. सरळ बॅटने लॉफ्ट केलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जावेद संदीप बनलाय दर्शक आणि सौरभ उसावेच्या बॅटमधून हा मोठा धडाका षटकार. यावेळेस देखील मिस टाइम आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर टायमिंग प्रॉपर नव्हतं. सिंगल इथे कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिला परतले दुसऱ्या धावेसाठी आणि 2 धावा इथे कंप्लीट करण्यामध्ये यश येत आहे. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 46 या आकड्यावरती. 46 ऑन दी बोर्ड. शेवटचा एक बॉल शिल्लक असणार आहे. एका चेंडूचा की अजूनही मैदानाच्या आतपर्यंत शिल्लक आहे. धावसंख्येचा आपण विचार केला तर 46 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल. वीरेन कानगावकर जबरदस्त गोलंदाजी केली आतापर्यंत. 2 षटकार जरूर आले. तर त्या व्यतिरिक्त पाहिलं तर चांगली गोलंदाजी हात खोलायला दिले नाहीयेत फलंदाजाला. शेवटचा बॉल असणार आहे. 46 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. शेवटच्या बॉलवरती विशेष फटका येणार का? एक चेंडू शेष आहे. कशा प्रकारे बॅटिंग शेवटच्या बॉलवरती केली जाईल? लो फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने मिड ऑफला बीट केलाय. फंबल झाला. प्रोटेक्शन डीप मधून सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिलाय. परतले दुसऱ्या धावेसाठी. तिसरीसाठी प्रयत्न मैदानाच्या आतपर्यंत रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागतं. विकेट आली आहे. दरम्यान षटक क्रमांक 4 चा खेळ इथे संपलाय. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 48 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. 24 मध्ये 49 ची गरज. नागभूमी शिरा लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावायचं. हॅलो. फाईन लेगला बसलेले जे प्लेयर आहेत त्यांनी बाहेर बसायचं आहे कृपया, कारण या ठिकाणी जर एखादा जरी बॉल या ठिकाणी तुम्हाला अडला तर या ठिकाणी मॅचमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो, वाद निर्माण होऊ शकतो. कृपया आपण जरा इकडे फाईन लेगला बसलेले सगळेच प्लेयर उठा तिथून. त्या ठिकाणी सगळ्या प्रेक्षकांनी उठायचं आहे. कृपया आपल्याला विनंती आहे, आतापर्यंतचे सगळे सामने चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडलेले आहेत. विनाकारण या शेवटच्या या ठिकाणी क्वार्टर फायनलमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येता कामा नये म्हणून आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की आपण त्या ठिकाणी हॅलो चेक.
चला फाईन लेगचे जे प्रेक्षक वर्ग आहे आपण ओके थँक्यू सो मच. चला कॅमेरामॅनच्या खालती जे पिंक टी शर्ट प्रेक्षक आपल्याला विनंती आपण बाउंड्रीलाईनच्या बाहेरून आनंद घ्यायचा आहे. सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले. अर्थातच अवधूत पाटील आणि त्याच्या साथीने अर्जित चोळसे मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळतात. पहिलं षटक पॉवर प्ले हाताळण्याची जबाबदारी 32 शिराळा एक्सप्रेस. अर्थातच 32 शिराळाचा अपकमिंग सुपरस्टार विजय माळी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. विजय माळी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला हाताळण्याची जबाबदारी ऑन स्ट्राईक अवधूत पाटील आपल्याला पाहायला मिळतात. कोल्हापूर जिल्ह्याचा जल्लाद म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. पहिला बॉल आडवा बॅटने मिस टाइम शो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विकेट महत्वाची आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. झेल सोडलाय इथे अवधूत पाटीलला शून्यात बाद करण्याची संधी होती. दरम्यान एकदा डाव फलकावरती आणि एका धावेने धावसंख्येला श्री गणेश झाला. अवधूत पाटील आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न मिस टाईम होता आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण थोडंसं निराशाजनक राहिलं. निश्चितच त्याचा झेल महत्वाचा होता आणि तो झेल इथे सोडलाय. लेफ्ट अँड राईट अँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईक एन वरती अर्जित चोळसेला आपण पाहतोय. निश्चितच लॉस केलाय सरळ बॅटने. फटका इथे लाजवाब केलाय. धावा मिळतात टच पूर्णपणे 4. अर्जित चोळसेच्या बॅटपडून चौकार. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. अगदी आपण पाहिलं तर ऑन साइडला टर्न केला आणि 4 धाव्यांची मोहर इथे लगावली. पाच धावा धावफलकावरती 5 ऑन दी बोर्ड. 5च्या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. अर्जित चोळसेच्या बॅटमधून आता एक चौकार आलाय. स्विचिटचा प्रयत्न रिव्हर्सचा प्रयत्न दरम्यान आपण पाहिलं तर डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. चांगला चेंडू इथे पाहायला मिळतो. विजय माळीला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. 32 शिराळा एक्सप्रेस 32 शिराळाचे भविष्य आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. चेंज ऑफ पेस बॅकफुटला गेले. फटका इथे केला. गॅप शोधण्याचा प्रयत्न धन 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 करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अर्जित चोळसेच्या बॅटवरून आणखीन एक चौकार. बॅकफुटला गेले. अगदी आपण पाहिलं तर आर्म एक्सटेन्शन मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळाला आणि त्यानंतर हा चौकार आला. 4 धाव्यांची मोहर. धावसंख्या 5 आकड्यावरती 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती 21 मध्ये 44 ची गरज. सॉरी 9 आकड्यावरती धावफलक 9 ऑन द बोर्ड. टप्प्याचा बॉल आडवा बॅटने शॉर्टपुलचा फटका प्रोटेक्शन डीपमधून येते. सिंगल इथे कंप्लीट झाले आणि एका सिंगलच्या मदतीने 10 आकड्यावरती धावसंख्या 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती 19 मध्ये 39 ची आवश्यकता आहे. 19 चेंडू आणि 39 धावांची गरज मैदानाच्या आतपर्यंत अजूनही असणार आहे.
अवधूत पाटील स्ट्रायकिंग एन वरती आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच आता जबाबदारी अवधूत पाटीलच्या खांद्यावरती. एक जीवनदान अवधूतला मिळालाय. आता त्या जीवनदानाचा कशा प्रकारे फायदा केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. आडवा वाटणे समोरच्या दिशेने मिड ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. दरम्यान डॉट पर आला षटक क्रमांक पहिलं इथे संपलं. धावसंख्या 10 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 39 ची गरज. 18 मध्ये 39 धावा बनवायच्या आहेत. चला टीम मीटिंग नको, लगेचच सामन्याला देखील सुरुवात करायची. टीम मीटिंग नको आपल्याला विनंती आहे. नागभूमी शिराळा संघ वेग घ्यायचा. टीम मीटिंग नको प्लीज. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याची जबाबदारी दिली जाते प्रिन्स ऑफ दिगंची अर्थातच सौरभ पुसावळे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामध्ये ते विश्वास सौरभ पुसावळेवरती दाखवलाय. निश्चितच आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात आणि आता मात्र दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते अर्थातच सौरभ पुसावळेच्या खांद्यावरती. षटक क्रमांक 2 मध्ये आपण सौरभ पुसावळेला पाहतोय. स्ट्रायकिंग एन वरती अर्चित सुळसे. अवे फ्रॉम द बॉडी दूरवर. यावेळेस देखील आपण पाहिलं तर वाईडच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली आहे. एक्स्ट्रा धावाच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 11 या आकड्यावरती. 18 मध्ये 38 ची गरज आहे. 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतपर्यंत असणार आहे. हा चेंडू देखील टप्पा पडला. बाहेरच्या दिशेला वळण घेणारा बॉल पाहायला मिळतोय. दरम्यान आपण पाहिलं तर डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव आली आणि ते तिसऱ्या पंचांची मागणी देखील केली जाते. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव जरूर आली. बारा धावा धावफलकावरती आतापर्यंत. चला वाईट +1 म्हणजे 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 13 ऑन दी बोर्ड. 13 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचतोय. 13 या आकड्यावरती धावफलक आता पाहायला मिळते. खोलवा टप्प्याचा बॉल यावेळेस देखील आपण पाहिलं तर पाठीमागे चाललाय. लेग बाईटच्या स्वरूपात तिथे एक सिंगल धाव येते आणि या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावतोय. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय 14 या आकड्यावरती. 14 ऑन दी बोर्ड. चांगला चेंडू पाहायला मिळाला. निश्चितच आपण पाहिलं तर खोलवा टप्प्याचा बॉल इथे हाताळला आणि एक लेग बाईटच्या स्वरूपात डिक्लेअरच्या स्वरूपात ही एक धाव आली. 14 धावा धावफलकावरती. 14 ऑन दी बोर्ड. 17 मध्ये 35 ची आवश्यकता. 17 चेंडू मध्ये 35 धावांची गरज मैदानाच्या आतपर्यंत असणार आहे. अजूनही आपण पाहिलं तर धावांचा डोंगर भेटायचा आणि त्यासाठी जबाबदारी उचलावी लागणार आहे. डाऊन द लेग स्टंपचा बाहेरचा बॉल वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव. कुठेतरी आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धावा जास्त खर्च केल्या जात आहेत या षटकामध्ये. 15 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. सौरभ पुसावळे थोडंसं लांबणीवर लागले. हे षटक. हा चेंडू चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर वळण घेतलंय. बाहेरच्या दिशेला काटा बदललाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होतीये. निश्चितच हा चेंडू चांगला होता. अगदी आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळाला डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. 15 या आकड्यावरती धावफलक. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आडवा बॅटने शॉर्टपुलचा फटका इथे पाहायला मिळाला. प्रोटेक्शन डीप मधून आले. सिंगल इथे कंप्लीट झाले एका धावेवरती. आता समाधानी राहावं लागते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता जाऊन पोहोचतोय 16 या आकड्यावरती. 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेट झाले. अवधूत पाटीलला आता मात्र स्ट्राईक मिळाले. निश्चितच या सामन्यामध्ये देखील थोडासा शांत राहिलाय. 4 चेंडू आणि 2 धावा
अगदी त्याच्या शैलीच्या विपरीत खेळ मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतोय. आक्रमकतेसाठी ओळखला जातो, मात्र इथे थोडासा विपरीत खेळ संयम आतापर्यंत दाखवला. एक जीवनदान जरूर मिळाल्या अवधूत पाटीलला देखील आतापर्यंत 16 धावा इथे धावफलकावरती सध्याच्या घडीला. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहिलं तर बाउन्सर पाहायला मिळाला. तर माना आता रिव्ह्यू नसणार आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल झाला अनसक्सेसफुल झाला तरी देखील एकच रिव्ह्यू असणार आहे. बाउन्सर इथे पाहायला मिळाला, सरप्राईज केलं. चला तिसऱ्या पंचाची मागणी अंपायर यांनी केल्या. रिव्ह्यू अनसक्सेसफुल दरम्यान आपण पाहिलं तर डॉट पर आला 16 आहे आकड्यावरती. धावसंख्या मात्र स्थिरावली 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती. मध्ये 33 ची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 33 धावांची गरज. अवधूत पाटीलला सरप्राईज केलं. बाउन्सर हाताला चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ समिती खराब चेंडू वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावा आले. सौरभ पुसाळेचा आपण विचार केला तर वाईटच्या स्वरूपात जास्त धावा खर्च केल्या आहेत. ते आपण पाहिलं तर बॅटच्या साह्याने फक्त आणि फक्त एक धाव आली आहे, मात्र त्या व्यतिरिक्त सर्वच्या सर्व धावा या एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्या आणि ही चिंतेची बाब राहिली आहे. 17 धावा धावफलकावरती. 14 मध्ये 32 ची गरज आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस देखील वेगामध्ये इथे बीट केले जाते. दरम्यान डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. सौरभ पुसावळे जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतपर्यंत करत असताना पाहायला मिळतोय. एका चेंडूचा काही शिल्लक आहे अजूनही. एक चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे. 17 धावा धावफलकावरती. 17 ऑन दी बोर्ड. 13 मध्ये 32 ची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 32 धावांची गरज. निश्चितच आपण पाहिलं तर अवधूत पाटील स्ट्रगल करतोय या मॅच मध्ये. 6 चेंडू आणि फक्त 2 धावा त्याच्या बॅटमधून. कुठेतरी आपण पाहिलं तर संघर्ष चालू आहे या मॅच मध्ये. गोलंदाजी चांगली राहिले. सौरभ पुसावळे खास करून कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थाने धावा रोखला त्या षटकामध्ये. टप्प्याचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जातं. प्रोटेक्शन डीप द्वारे सिंगल इथे कंप्लीट झाले. एका धावेवरती समाधान. स्ट्राईक ठेवले स्वतःकडे. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. धावसंख्या अर्थातच जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 31 ची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये आवश्यकता 31 धावांची असणार आहे. सुहास आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी इथे सुहास यांच्या खांद्यावरती दिली जाते. 12 मध्ये 31 ची आवश्यकता. 12 चेंडू मध्ये 31 धावांची गरज. अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतपर्यंत अवधूत पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अवधूत पाटीलला आपण पाहतो ऑन स्ट्राईक. 7 चेंडू आणि 3 धावांची खेळ. ही चिंतेची बाब राहिली. अवधूत पाटील सातत्याने आपण विचार केला तर धावा येत नाहीये त्याच्या बॅटमधून आणि त्यामुळेच कुठेतरी थोडासा निराश देखील पाहायला मिळतोय. मात्र आता जबाबदारी असणार आहे. 12 मध्ये 31 ची आवश्यकता. क्षमता आहे मोठ्या फटक्यांची. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर नव्हतं. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय.
निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरी झाली. आता समीकरण बदललंय. येणारे 11 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. नागभूमी शिराळाचा संघ आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतपरी करतोय. आता समीकरण बदललंय. ते 11 चेंडू आणि 31 ची आवश्यकता. अवधूत पाटीलला या संपूर्ण सामन्यामध्ये शांत ठेवलंय नागभूमी शिराळा संघाने. पारितोषिक आहे बापू यांच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज प्रथमेश शेटे सर यांच्याकडून आलाय. मात्र आता अवधूत पाटीलच्या बॅटमधून हा षटकार आणि या षटकाराने आता शंखनाद केलाय. सुहास यांच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज प्रथमेश शेटे सर यांच्याकडून आलाय. 24 या आकड्यावरती धावफलक. अर्धा पल्ला आता पार पडला. अजूनही अर्धा पल्ला पार पाडायचा. 10 मध्ये 25 ची आवश्यकता आहे. यॉर्कर शोधण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये अपयश आलं. निश्चितच आपण पाहिलं तर चांगला फटका अवधूत पाटीलचा पाहायला मिळाला. सरळ बाटने खेळत असताना 6 धावांची मोहर. मिस टाइम शॉट फटका इथे फसला. सूरज तांबे चेंडूच्या खाली आणि ते सौरभ पिसावळे वर ऑफर्स. कमालीचे ऑफर्स पाहायला मिळाले. मात्र पुन्हा एकदा जीवनदान दिलं जात. अवधूत पाटीलला संधी होती. महत्वाची विकेट अवधूत पाटीलची. ऑफर्स लाजवाब पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. स्क्रीनवरती ॲक्शन रिप्ले आला. मोठा फटका इथे केला. त्यानंतर आपण पाहिलं तर एफर्ट्स लाजवाब होते. त्यानंतरचे प्रयत्न सौरभ पुसावळेचे लाजवाब होते. 26 आकड्यावरती धावसंख्या. 26 ऑन दी बोर्ड. 9 मध्ये 23 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 23 धावा बनवायच्यात मैदानाच्या आतपरे. सुहासच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज प्रथमेश शेटे सर यांच्याकडून आलंय. एक विकेट अवधूत पाटीलची महत्वाची होती. 100 रुपयापेक्षा जास्त देखील त्या विकेटची किंमत होती आणि ती किंमत आता दाखवली आहे. सरळ बॅटने फटका लाजवाब केलाय. इनसाइड आउटचा स्ट्रोक. अवधूत पाटीलच्या बॅटमधून मोठा धमाका षटकार. 8 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. विकेटची किंमत नुसती 100 रुपये नाही आहे, तर आता या विकेटची किंमत आहे तर सेमीफायनल अर्थातच आपण पाहिलं तर तब्बल 11,000 रुपये या विकेटची किंमत असणार आहे. निश्चितच 8 चेंडू आणि 17 ची गरज आहे. 32 आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला आपण पाहतोय. अवधूत पाटील झेल सोडला आणि त्याचं प्रत्युत्तर लगेचच मैदानाच्या आतपर्यंत दिला अवधूत पाटीलने. आठ चेंडू आणि 17 ची गरज. 8 मध्ये 17 धावा अजूनही बनवायच्या आहेत. अवधूत पाटील पुन्हा एकदा 2 षटकार त्याच्या बॅटमधून या षटकामध्ये आलेत. लफ्ट केला. ओव्हर पिच बॉल. सरळ बाटने. इनसाइड आउटचा फटका. नैसर्गिक अडथळा. आपण पाहिलं तर नैसर्गिक अडथळ्यामुळे धावा इथे रोखला. 2 धावा धावफलकावरती. 2 धावांच्या मदतीने 34 आकड्यावरती धावसंख्या. 7 मध्ये 15 ची गरज. 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 15 ची आवश्यकता. सुहासचे षटक महागडं ठरले. या षटकामध्ये धावा इथे खर्च झाल्या आहेत. वर फुल टॉस. ऑन साइडला बैठक. अवधूत पाटीलच्या बॅटमधून मोठा धमाका. प्रेक्षकांचा जल्लोष आणि आता मात्र सामन्याचं समीकरण बदललंय. येणारे 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. अवधूत पाटील थोडा वेळ शांत होता. अगदी आपण पाहिलं तर बॅटमधून धावा येत नव्हत्या. 7 चेंडू आणि 3 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आली. त्यानंतर त्याने सांगितलं, लढता लढता हरलो सरी, लढाईला माझा अंत नाही, लढेन पुन्हा उठेन, शांत बसायला काय मी संत नाही. जबरदस्त बॅटिंग आता अवधूत पाटीलने केले. 13 चेंडू आणि 25 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून. आता समीकरण सामन्याचं पूर्णपणे बदललंय. येणारे 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. चला त्याचबरोबर फॅन मुवमेंट अर्जित चोरसेची पाहायला मिळाले. सिद्धच आपण पाहिलं तर फॅन आले तर अर्जित चोरसेच्या मैदानाच्या आतपरे. 40 आकड्यावरती धावसंख्या.
राजू आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. एक अनुभवी गोलंदाज आहेत नागभूमी 32 संघाच्या. आता समीकरणाचा विचार केला तर 6 मध्ये 9ची आवश्यकता. शेवटचा निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 9 धावा. तिकीट टू सेमीफायनल साठीचा हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जिंकणारा संघ थेट दाखवलेली या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये अर्थातच सेमीफायनल मध्ये थेट प्रवेश करेल. 6 मध्ये 9ची आवश्यकता आहे. पहिला बॉल लेफ्ट केलाय सरळ बॅटने. अर्जित सोसेच्या बॅटमधून मोठा धमाका आलाय. धावा किती मिळतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. 2च धावा आल्यात फक्त आणि फक्त 2 धावा धाव फलकावरती. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचा टोटल मात्र 42 आकड्यावरती समीकरणात बदलल्या. 5 चेंडू आणि आवश्यकता असणार अर्थात 7 धावांची. 5 मध्ये 7ची गरज. आणि आता आपण पाहिलं तर 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच आपण पाहिलं तर अर्जित सोसे स्ट्रायकिंग गेनवरती पाहायला मिळतात. ऑन साईडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन डीपमधून सिंगल इथे कंप्लीट झालाय. फंबल झाला. दुसरीचा कॉल दिला. परतलेत. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 44 आकड्यावरती. येणारे 4 बॉल 5ची आवश्यकता आहे. क्वार्टर फायनलचा सामना रंगतोय. क्वार्टर फायनलचा सामना आता मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. 4 चेंडू आणि 5ची आवश्यकता आहे. आडवा बॅटने शॉर्टबॉलचा फटका इथे पाहायला मिळाला. घोषांकित क्षेत्र डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव आली आहे. आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक आता मात्र आपण पाहिलं तर पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 45 आकड्यावरती. येणारे 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 3 मध्ये 4ची गरज. सामना जबरदस्त रंगलाय. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अखेरचा सामना क्वार्टर फायनलची लढत आहे. तिकीट टू सेमीफायनल सुपर 4 मध्ये कोणता संघ दाखल होणार यासाठीचा हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. येणारे 3 बॉल 4ची आवश्यकता आहे. खोलवाडापाचा बॉल ऑन साईडला टर्न केलं जात आहे. सूरज तांबे येत आहे. सिंगल इथे कंप्लीट झाले. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. आता समीकरण बदललंय. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र या मॅच मध्ये दोन्ही संघ 50-50 पोझिशन मध्ये टाईट सिच्युएशन आहे. फाईट केली जाते. टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. अनुभव पणाला लावतात. राजू आपला अनुभव मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. यशस्वी होण्यासाठी अनुभव महत्वाचा असतो आणि तो अनुभव इथे दाखवलाय. लोअर फुल टॉस फटका इथे केलाय. सौरभ पुसावळे चेंडूच्या खाली आणि त्याच्या डोक्यावरून धावा मिळतात. त्याच्यावर विजयाचा चौकार आला. सामना जिंकलाय आणि सेमीफायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला मिळाला. अर्थातच माले स्पोर्ट्स मालेचा संघ ठरलाय या स्पर्धेचा पहिला सेमीफायनलिस्ट संघ. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने गोलंदाजी करत असताना 1 षटक हाताळलं, 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्या आणि त्याचबरोबर बॅटिंग करत असताना महत्वाची खेळी 14 चेंडू आणि 26 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आली आहे. अवधूत पाटील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला अवधूत